नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. आज आपण पाहत आहोत अन्न पुरवठा निरीक्षक भरती 2023 याचं परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि अभ्यासक्रम कसा असणार आहे. मग याची परीक्षा कोण घेणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर पहा, अन्न पुरवठा निरीक्षक जी भरती होणार आहे 2023 ची ही IBPS कडून घेण्यात येणार आहे. यामध्ये तुमच्या जे परीक्षेचं स्वरूप आहे, तर त्यामध्ये पहा तुमची एकूण 200 गुणांसाठी ही परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित असे 4 विषय आहेत. यासाठी मराठी आणि इंग्रजीला 12वी दर्जा असणार आहे, तर सामान्य ज्ञान यासाठी पदवी हा दर्जा असणार आहे. बौद्धिक चाचणी व अंकगणितसाठी सुद्धा तुम्हाला पदवी दर्जा असणार आहे. याचं माध्यम मराठी व इंग्रजी ही भाषा असणार आहे. तुमचं मराठी मराठी माध्यमातून असेल, इंग्रजी इंग्रजी माध्यमातून असेल. मात्र सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व अंकगणित हे 2 विषय तुम्ही मराठी किंवा इंग्रजी तुमच्या सोयीनुसार माध्यम निवडू शकता. प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्क्ससाठी असे एकूण 200 गुणांसाठी ही तुमची परीक्षा पार पडणार आहे. यासाठी तुम्हाला 2 तास इतका वेळ मिळेल आणि ही परीक्षा जी आहे ती MCQ बेस म्हणजे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचं स्वरूप असणार आहे. मग आता सविस्तरपणे अभ्यासक्रम बघा. यामध्ये मराठीचे जे 25 प्रश्न आहेत, ते सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर इंग्रजी भाषेचे जे 25 प्रश्न आहेत, त्यात सुद्धा तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, युजेस ऑफ इडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग आणि कंपरसेशन ऑफ पॅसेज हे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर पहा, सामान्य ज्ञान हा थोडा विस्तारित भाग आहे. थोडा आवाक्याचा मोठा आहे असं म्हणू शकता. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी, यामध्ये जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी विचारल्या जातील. नागरिक शास्त्रामध्ये तुम्हाला भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन व प्रशासन व ग्राम व्यवस्थापन प्रशासन यावरती प्रश्न विचारले जातील. इतिहासमध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न विचारले जातील. भूगोलमध्ये पहा, महाराष्ट्राचा भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विविध भागातील हवामान, त्या अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्य, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादीवर तुम्हाला भूगोल या विषयावरती प्रश्न विचारले जातील. अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पादन, शेती, उद्योग, परकीय व्यापार, त्याचबरोबर बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादीवर तुम्हाला तसेच शासकीय अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी घटक असणार आहेत. सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र यावरती प्रश्न विचारले जातील. आता बौद्धिक चाचणी आणि अंकगणितचे जे 25 प्रश्न आहेत, त्यामध्ये बघा उमेदवार किती अचूकपणे लवकर विचार करू शकतो ही आजमावण्यासाठी प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि अंकगणितमध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी हे घटक असणार आहेत. तर अशाच आणखीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.